रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। तर आजच्या व्हिडिओत तुम्हाला 200हून अधिक डिझाइन बघायला मिळणार आहेत। त्या देखील एकदम ट्रेंडिंग मधल्या डिझाइन, एकदम युनिक अशा डिझाइन तुम्हाला पाहायला मिळणार आहेत। ज्या मैत्रिणींना प्रश्न पडतो की डिझाइन नेमकी बनवायची कुठली, कसा आकार द्यायचा किंवा कुठली डिझाइन बनवायची, त्यासाठीच खरं खास आजचा हा व्हिडिओ आहे। तर व्हिडिओला कुठे स्किप नका करू, स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा व व्हिडिओ आवडला थोड़ा जरी फायदेशीर वाटला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। कमेंटमध्ये मला नक्कीच कळवा तुम्हाला डिझाइन कशा वाटल्या। ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओत खरंच बरोबर 200हून अधिक डिझाइन आहेत। तुम्ही मोजत चला, पहिल्यापासून डिझाइन मोजत चला, काउंट करा आणि बघा की तुम्हाला 200हून जास्तच डिझाइन इथे बघायला मिळणार आहेत। कारण व्हिडिओ आपला बरोबर 10 ते 11 मिनिटाचा आहे आणि एवढ्या टाइममध्ये मी तुम्हाला बरोबर एवढ्या जास्तीच्या भरपूर अशा डिझाइन दाखवलेल्या आहेत। त्या देखील एकदम नवनवीन प्रकारच्या, नेट असेल, वेल्वेट असेल, पैठणी ब्लाउज असेल किंवा सिल्कचे ब्लाउज असतात। तर आपण कुठल्या ब्लाउजवर किंवा कुठल्या कलर कॉम्बिनेशन मध्ये आपण कशा पद्धतीने डिझाइन बनवू शकतो, तर एकदम छान छान असे नवनवीन आयडिया तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो बघून तुम्हाला मिळणार आहेत। आणि तुम्ही म्हणणार की आता तुम्हाला यातली कुठली डिझाइन बनवायची आहे, मग ती कशी बनवायची, तर ते देखील तुमचा प्रॉब्लेम इथं सॉल्व झालेला आहे। ते म्हणजे असं की मी ह्या सर्व डिझाइनचे व्हिडिओ ऑलरेडी बनवून टाकलेले आहेत, तुमच्या सोबत शेअर केलेले आहेत। तर मी तुम्हाला डिझाइनचे व्हिडिओंची जी प्लेलिस्ट आहे ती प्लेलिस्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे। तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून तुम्हाला हवं त्या डिझाइनचा गळा बघू शकता की तो गळा आपण कशा पद्धतीने बनवून घेतलेला आहे। एकदम सोप्यात सोपं करून मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओत सांगितलेलं आहे। एकदम डिटेल मध्ये मी गळे तुमच्या सोबत शेअर केलेले आहेत। जर ह्या सर्व ब्लाउज डिझाइनचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आधीच अपलोड आहेत तर नक्कीच बघा। एकदम सोपं करून, खरंच ज्या नवीन शिकणार मैत्रिणी आहेत त्यांना देखील सहज पद्धतीने ब्लाउज डिझाइन जमतील एवढी सोपी पद्धत आपल्याला ह्या चॅनलमध्ये बघायला मिळणार आहे। ठीक आहे, तर बघा इथं अजून एक माहिती देते मी तुम्हाला बऱ्याचशा व्हिडिओवरती नेहा लेडीज टेलर असं नाव दिसत असेल, तर ते नाव म्हणजे माझ्या शॉपचं नाव आहे। ठीक आहे, माझे शॉपिंगचं नाव मी नेहा लेडीज टेलर म्हणून ठेवलेलं आहे, कारण माझ्या मुलीचं नाव नेहा आहे। ठीक आहे, माझ्या मोठ्या मुलीचं नाव नेहा आहे, तर मी माझ्या मुलीच्या नावाने शॉप बनवलेलं आहे माझं। तर म्हणून माझ्या डिझाईन्सवरती नाव आहे नेहा लेडीज टेलर बऱ्याच ठिकाणी। आणि आता जसं की आपलं यूट्यूब चॅनल आहे छाया पाटील क्रिएशनच्या नावाने, मग त्यामुळे गोंधळ नको व्हायला तुम्हाला की ही नेहा लेडीज टेलर कोण आहे, तर मी आधीच तुम्हाला त्याचं उत्तर दिलेलं आहे। तर डिझाइन कशा ॲडजस्ट करायच्या ज्यावेळेस डिझायनर ब्लाउज येतात, हे बघा जसे की तुम्ही बघतायत आता इथं एकदम मोती वर्क असेल, कुंदन वर्क असेल, अशी डिझायनर ब्लाउज, तर मग त्यांची डिझाइन कशी ॲडजस्ट करायची, हवं त्या मापात आपण ब्लाउज कसं शिवू शकतो याची सविस्तर माहिती मी तुम्हाला भरपूर अशी व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत। तर मी तुम्हाला प्लेलिस्टची लिंक देणार आहे। सर्व प्रकारच्या प्लेलिस्ट आहेत आपल्या, नेट ब्लाउजच्या, पॅच वर्कच्या, ब्रायडल डिझाईनच्या, तसंच एकदम नवनवीन असे बोट नेक, हल्टर नेक, कॉलर नेक, असं जे काही प्रकार येतात त्यातील सर्वच मी प्लेलिस्ट स्पेशल बनवलेले आहेत। त्या प्लेलिस्टवर तुम्ही क्लिक केलं म्हणजे तुम्हाला ह्या सर्व डिझाइन बघायला मिळणार आहेत। आता हे सर्व डिझाइन जे बघतायत तुम्ही ह्या पॅचवर्कमध्ये येतील, नेट ब्लाउज असेल तर त्या नेट ब्लाउज डिझाइनमध्ये येतील। आता हे हल्टर नेक माझ्याच ब्लाउज आहे, मी तुम्हाला जे दाखवले ते बघणार तर तुम्हाला ते हल्टर नेकमध्ये बघायला मिळणार आहे। कॉलर नेक तसंच हल्टर नेक दोघांची मिळून एकच प्लेलिस्ट मी बनवलेली आहे। तर अगदी छोटा काट असेल किंवा एकदम छोटासा कापड जरी आपल्याकडे अवेलेबल असेल त्यापासून देखील आपण एकदम सुंदर अशी डिझाइन बनवू शकतो आणि आपल्या ब्लाउजच्या बॅकनेकला अजून काहीतरी वेगळा लुक आपण देऊ शकतो। तर भरपूर अशा ह्या जे डिझाइन आहेत, तुम्हाला ह्या डिझाइनतल्या बऱ्याचशा डिझाइन तुम्हाला जर का बघायला मिळत नसेल यूट्यूबवरती व्हिडिओ, तर भरपूर डिझाइन माझ्या यूट्यूब चॅनल बनवण्याच्या आधीच्या पण मी याच्यात ॲड केलेल्या आहेत की अशा पण डिझाइन आपण बनवू शकतो, एकदम नवनवीन डिझाइन। कलर कॉम्बिनेशन देखील तुम्ही बघू शकता। बऱ्याचशा मैत्रिणींना असा प्रश्न पडतो की आपण डिझाइन करतोय तर नेमकी कुठली करायची, कशी करायची, तर तुमचे सर्वच प्रश्न सुटणार आहेत जर का तुम्ही आजचा हा व्हिडिओ पूर्ण बघितला तर।
अगदी लेसपासून बिलकुल कॅनव्हसचा वापर न करता किंवा आपण कुठलाच काही शोचा वापर न करता फक्त कापडपासून देखील डिझाईन बनवू शकतो। आता तुम्ही हा जो हे गडे बघतायत तुम्ही, गोल गड्यावरती मी पॅच लावून घेतलेले आहे। तिथं आपण लेसचा कुठंच वापर केलेला नाहीये। बरेचसे गडे असे आहेत की ज्यांच्यामध्ये आपण लेस देखील लावलेले नाही, तरी देखील गड्याला खूप सुंदर असा लुक आलेला आहे। आता हे ट्रिपल अस्तर वाला ब्लाउज तुम्ही बघितलं नेटचं। आता ह्या जे काही डिझाईन आहेत, ह्या डिझाईन देखील माझ्या स्टुडंटने बनवलेल्या आहेत, ज्या मी बाकी इथं ॲड केलेल्या आहेत। माझ्याकडे क्लासला ज्या लेडीज येतात त्यातील एक माझी स्टुडंट आहे जी माझ्याकडे डिझायनर क्लास करते। तर थोड्या बऱ्याचशा डिझाईन बघा, आता ही डिझाईन पण तिने बनवलेली आहे माझी डिझाईन बघून, कारण ती शिकायलाच येते तर खूप सुंदर सुंदर असे डिझाईन ती देखील बनवते। एकदम बिलकुल काठा पदराची साडी असेल, कलर कॉम्बिनेशन नसेल तरी देखील आपण डिझाईन बनवू शकतो। एवढं सोपं, खरंच मी तुम्हाला खूप सोपं करून असं दाखवलेलं आहे। अगदी फक्त आता सध्या काय होतंय की बऱ्याचशा साड्या अशा येतात, त्यांना फक्त आणि फक्त बाहीसाठी काठ असतो। मग बाहीसाठी काठ आहे आणि बॅक पार्टवरती काहीच येत नाही, तर बाहीतला जो काठ असतो तो आपण बाहीसाठी पण वापरमध्ये घेऊ शकतो आणि थोडासा जरी आपल्याकडे तो काठ शिल्लक राहिला तरी त्यात देखील आपण डिझाईन बनवू शकतो। अगदी काठाचा देखील आपण पुरेपूर वापर प्रत्येक ठिकाणी करून घेतलाय आणि कलर कॉम्बिनेशन नसेल तरी देखील आपण खूप सुंदर अशा एकदम डिझाईन मस्त अशा बनवलेल्या आहेत। ब्रायडलच्या डिझाईन झाल्या, तसंच डेली आपले जे रेग्युलरचे कस्टमर असतात त्यांच्या पण डिझाईन अगदी वेगवेगळ्या प्रकारच्या। त्यासोबत तुम्हाला नेट ब्लाउज म्हणा किंवा साधं ब्लाउज म्हणा, त्यामध्ये चेन कशी अटॅच करायची, ह्या सर्व गोष्टींची माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये दिलेली आहे। आता हा जो वेल्वेटचा गळा बघितला तुम्ही लाल रंगाचा, तर ते गळे खूप असे ब्रॉड येत असतात, मग त्यांची गळारुंदी आपण कशी कव्हर करायची याची देखील मी सविस्तर माहिती दिलेली आहे आणि डिझायनर गळे कसे शिवून घ्यायचे एकदम सोप्यात सोपं करून मी दाखवलेलं आहे की जेणेकरून प्रत्येक मैत्रिणीला डिझायनर गळा शिवता येणार आहे। नवरीचे ज्यावेळेस ब्लाऊज येतं त्यावर तयार गळा असतो आणि मग अशा वेळेस नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींचं थोडं कन्फ्युजन होतं किंवा त्यांना त्यांच्या थोडासा जीव असा घाबरत देखील असतो की आपण घ्यायचं का नवरीचे ब्लाऊज, आपल्याला जमेल का शिवायला। तर नक्कीच जमेल, जर का तुम्ही एकदा व्हिडिओ बघणार माझा तर तुम्हाला नक्कीच डिझाईन जमणार आहे किंवा नवरीचे ब्लाऊज देखील तुम्हाला शिवता येणार आहे। तर बोट नेकमध्ये, ओपन गळ्यामध्ये आता बघा हा डिझायनर पार्ट आहे, व्ही नेकचा गळा आहे तो। तर व्ही नेकमध्ये देखील खूप सुंदर असे गळे आपण बनवलेले आहेत आणि डिझायनर गळ्यांची डिझाईन प्रॉपर जशी आहे तशीच मी राहू दिलेली आहे, म्हणजे त्यांना जसा हवा तसा लुक आपण देऊ शकतो। ज्या घरगुती शिवणाऱ्या मैत्रिणी असतात त्यांचं म्हणजे त्यांचे क्लासेस झालेले नसतात पूर्ण, मग त्यांच्या दिमागमध्ये एकच गोष्ट सेट असते, म्हणजे ती अशी की 5चा शोल्डर घेतात आणि 5.5चा मुंडा घेतात। मग अशा वेळेस जर का आपल्याकडे ही अशी मोठ्या गळ्याची डिझाईन आलेली असेल, मग ती मात्र त्यांना तिथं ॲडजस्ट करता येत नाही आणि डिझाईन कुठे जाते, गळा कुठं जातो, असं नको व्हायला। ह्यासाठी तुम्हाला ह्या डिझाईनचे व्हिडिओ पूर्ण बघायचे आहेत, म्हणजे तुम्हाला एकदम डिटेलमध्ये कळणार आहे। बघू शकता एकदम छान छान सुंदर सुंदर इतके डिझाईन, अजून बऱ्याच डिझाईन आहेत की ज्या मी या व्हिडिओमध्ये ॲड केलेल्या नाहीये, कारण अजून ॲड केल्या असत्या तर भरपूर आपला व्हिडिओ मोठा झाला असता। आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे तो 10 ते 11 मिनिटाचा आहे, कारण याच्यात 200हून अधिक डिझाईन मी ॲड केलेल्या आहेत। त्यानंतर तुम्हाला सांगते मी की आपल्या चॅनलवरती बरोबर 1100+ व्हिडिओ अपलोड आहेत। छाया पाटील क्रिएशनवरती 1100+ व्हिडिओ ब्लाउज डिझाईनचे, स्लीव डिझाईनचे, सर्व प्रकारच्या डिझाईनचे अपलोड आहेत। त्यामध्ये देवांचे पोशाख देखील आहेत, असं भरपूर काही नऊवारी साड्या आहेत, असं सर्व काही मी तुमच्यासोबत तिथं शेअर केलेलं आहे। तर तुम्ही नक्की चॅनलला भेट द्या अवश्य। जर का तुम्ही माझा हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असणार तर चॅनलला नक्की भेट द्या आणि चॅनलला व्हिजिट करून मध्ये एंट्री करा, तुम्हाला खूप सारे असे वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन तिथं बघायला मिळणार आहेत।
म्हणजे अगदी भरपूर कंटेंट आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे। अगदी बिलकुल कलर कॉम्बिनेशनचा, तसंच काठाचा, तसंच साडीला कलर कॉम्बिनेशन आहे तर आपण त्याचा कसा वापर करू शकतो। तयार झालेल्या गड्यांवरती डिझाईन किंवा आपण डायरेक्टली बॅक पार्टवरती 2 पार्ट किंवा 3 पार्ट करून देखील डिझाईन इथं बनवलेले आहेत। तर मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्ही माझा शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला मात्र नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल वर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी।